वाल्मिक कराड प्रकरणात मोठी अपडेट। बीड शहराचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। क्लिपमध्ये वाल्मिक कराड आणि बल्लाळ यांचं संभाषण सध्या पाहायला मिळत आहे। सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका असा उल्लेख क्लिपमध्ये करण्यात आलाय। तर तेच पोलीस अधिकारी शीतल कुमार बल्लाळ आपल्यासोबत सध्या आहेत। बल्लाळजी, तुमची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे, याबद्दल काय सांगाल? याबद्दल माहिती अशी आहे की ही फेक ऑडिओ क्लिप आहे, बनावट आहे। सनी आठवले आमच्याकडे फेक करन्सी गुन्ह्यामध्ये आरोपी आहे। त्याचप्रमाणे त्याच्यावर एक खुनाचा प्रयत्नाचा पण गुन्हा, त्यात तो फरार आहे। त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटने ही ऑडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे स्वतः। तर त्याच्या फरार आरोपीने ज्याच्यावर अनेक गुन्हे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि केवळ पोलिसावर दबाव तंत्र टाकण्यासाठी त्याचा भाऊ सुद्धा या फेक करन्सीमध्ये आरोपी आहे। त्यांना अटक करू नये यासाठी त्याची धडपड चालू आहे। पोलिसावर एक प्रेशर तयार करावं आणि पोलिसांनी काम करू नये यासाठी AI टेक्नॉलॉजीद्वारे अशा गोष्टी तयार करतात ही मंडळी आणि ते खऱ्या असल्याचे भासवतात। आपण त्यावर एक IT ऍक्ट प्रमाणे गुन्हा पण दाखल करत होता। बल्लाळजी, या ऑडिओ क्लिप मधला आवाज तुमचा आहे की नाही? नाही, हा आवाज माझा नाही। मग नेमका कोणाचा आहे? म्हणजे वाल्मिक कराड कोणाशी बोलतोय? नाही सांगू शकणार, परंतु आपण माहिती तंत्रज्ञान खाली गुन्हा दाखल करून यामध्ये खरा खोटा प्रकार उघडकीस आणूया। हो बल्लाळजी, खरं तर ही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल होते। वाल्मिक कराडशी याआधी तुमचा काही संबंध होता का? नाही, वाल्मिक कराडचा माझा काही संबंध नाही। शीतल कुमारजी, तुम्ही ती ऑडिओ क्लिप एकदा ऐकली आहे का? मी तुम्हाला पुन्हा ऐकू का? ऐकलेली आहे ऑडिओ क्लिप। कारण सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका असा स्पष्ट उल्लेख यामध्ये वाल्मिक कराडने केलेला आहे। हो बरोबर आहे, परंतु ती फेक आहे। म्हणजे संभाषण नेमके वाल्मिक कराडने कुणाशी केलं ते आपण आता यामध्ये गुन्हा दाखल करून निष्पन्न होईल। ते आम्ही वरिष्ठांशी बोलत आहोत आणि यामध्ये निश्चितपणे गुन्हा दाखल होईल। हे फक्त ज्यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे तो स्वतः गुन्हेगार आहे आणि पोलिसावर दबाव करण्यासाठी हे करत आहे। त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही व्हायरल झालेली आहे। आणि जर हे अशी ऑडिओ क्लिप कोण स्वतःहून कशाला व्हायरल करेल, ज्यांच्या विरुद्ध ती जाणार असते ती सगळं बनवेगिरी आहे। हो नक्कीच। बल्लाळजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।